आमदार मोनिका राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर उतरवण्याचं काम सुरू असताना फ्लेक्स व्यावसायिकाला गावठी कट्टा दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना रविवारच्या मध्यरात्री पाथर्डी शहरात घडली आहे। या प्रकारामुळे शहरासह व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आरोपीनं पोलीस चौकशीमध्ये दिलेल्या कबुलीमुळे प्रकरण अधिकच गंभीर आणि थरारक बनलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार माणिकदौंडी चौक परिसरात फ्लेक्स व्यावसायिक अमीर हबीब शेख हे आमदार राजळे यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स उतरवण्याचे काम करत होते। रात्री उशिरा 2 दुचाकींवरून 5 जण तेथे आले। त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं शेख यांनी त्यांना हटकलं असता 3 आरोपी एका दुचाकीची वायर तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। याबाबत त्यांनी विरोध दर्शवताच आरोपी संतापले। दोघांनी शेख यांना पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर एका आरोपीनं गावठी कट्टा काढून त्यांच्या डोक्याला लावत जीवे मारण्याची धमकी दिली आहे। आरोपींनी शेख यांच्या खिशातील रोख रक्कम हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून फरार झाले। मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। व्यापाऱ्यांमध्ये विशेषतः अस्वस्थता पसरली असून शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। घटनेनंतर पाथर्डी पोलिसांनी तातडीनं तपासाची सूत्र हाती घेत आरोपींपैकी एकास अटक केली। न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। कोठडीमध्ये कसून चौकशी सुरू असून आरोपीनं दिलेल्या कबुलीमुळे पोलीस देखील चक्रावून गेले। चौकशी दरम्यान आरोपींनी धक्कादायक माहिती देताना एका स्थानिक व्यक्तीचा गेम करण्याच्या उद्देशानं आपण पाथर्डीत आलो असल्याचं सांगितलं। याचबरोबर नगर येथील व्यापारी पाथर्डीमध्ये माल विक्री करून मोठी रोख रक्कम घेऊन परत जातो आणि त्या व्यापाऱ्याला लुटण्याचाही कट असल्याची कबुली त्यानं दिली आहे। त्यामुळे हा केवळ लुटमारीचा गुन्हा नसून नियोजित गुन्हेगारी कारवाईचा भाग असल्याचा संशय अधिक बळावला आहे। सध्या पाथर्डी शहरात अवैध सावकारी तसेच शेअर मार्केटच्या नावाखाली झालेल्या गुंतवणूक फसवणुकीच्या घटनांमुळे अनेक जण आर्थिक अडचणीमध्ये सापडल्याच्या चर्चा सुरू आहेत। आरोपीनं संतापातून किंवा सूडभावनेतून हा कट रचला का याचाही तपास पोलीस करीत आहेत। ज्याला ठार मारण्याचा कट होता ती व्यक्ती शहरातील की तालुक्यातील याबाबतही अद्याप अस्पष्टता आहे। दरम्यान बाहेरील व्यापारी गॅरेजमार्फत किंवा स्वतः वाहनातून माल आणून विक्री करून जाताना रोख रक्कम सोबत नेत असल्याची अचूक माहिती आरोपींपर्यंत कशी पोहोचली तसेच त्यामागे स्थानिक माहिती देणारा कोणी आहे का याचाही तपास सुरू आहे। आरोपी सराईत गुन्हेगार असल्यानं चौकशीत सहजपणे माहिती देत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करत आरोपींकडून महत्वाची माहिती उघडकीस आणल्याबद्दल बाजारपेठेतून पाथर्डी पोलिसांचं कौतुक होत आहे। व्यापाऱ्यांनी देखील सावध राहण्याचं आवाहन केलं गेलंय। नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि व्यापारी व्यवहार सुरक्षित राहावेत यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवण्याची मागणीही जोर धरत आहे। 22 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 12:30 वाजणे सुमारास यातील दरोडेखोर आरोपींनी एका इसमाची त्याच्या राहत्या घरासमोर लावलेली मोटरसायकल डायरेक्ट त्याच्या वायरी तोडून चालू करून घेऊन जात असताना त्याने पाहिले आणि विचारले की काय करता असं म्हटलं असता त्यातील दरोडेखोरापैकी एकाने कमरेचं पिस्तूल काढून त्याच्या डोक्याला लावला व त्याला दम देऊन ती मोटरसायकल व त्याच्या खिशातले 650 रुपये जबरीने हिसकावून घेऊन पळून गेले अशी फोनवर आम्हाला बातमी मिळाल्यावरून आम्ही तात्काळ 2 पोलीस पथकं तयार केली आणि त्या दिशेने रवाना केली आणि 2 तासाच्या आतमध्ये आरोपींना जेरबंद केले। त्यात आरोपीकडे चौकशी करता आरोपीच्या ताब्यामध्ये जी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पल्सर मोटरसायकल तसेच जी आरोपीकडून जबरदस्तीने रिव्हॉल्वरचा दाग दाखवून पळून नेलेली यमा लिबरो मोटरसायकल हस्तगत करण्यात आली। तसेच आरोपी कडून त्याने गुन्ह्यात वापरलेला जो कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे त्याच्या ताब्यात मिळून आले। तसेच त्याच्याबरोबर 2 जुनाईल आरोपी पण मिळून आले। त्यांची चौकशी करता 3ही आरोपी पुणे येथे देवरोड विभागातील असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच इतर 2 आरोपी त्यांच्याबरोबर त्यांचे साथीदार आहेत ते अंधाराचा फायदा घेऊन मोटरसायकलवर पळून गेले। तर अशा प्रकारे पोलिसांनी तात्काळ सतर्कता दाखवून आरोपींना नाकेबंदी करून जागीच पकडल्यामुळे सर्व शहरामध्ये पोलिसांचे कौतुक होत आहे। धन्यवाद। यांच्याकडे रिव्हॉल्वर होता, यांना कोणाचा संपवण्याचा किंवा काय बरोबर आहे। एक नगरमधील व्यापारी आहे
चौकशीमध्ये निष्पन्न होते की नगरमधील एक व्यापारी आहे, तर त्याच्याकडे तो रोज 5 ते 6 लाख रुपये घेऊन जात असतो. त्याला लुटण्याचा त्यांचा एक प्रयत्न होता, असं एक चौकशीत निष्पन्न होत आहे. तसेच एक अज्ञात व्यक्तीचं अजून त्यांनी नाव सांगितलं नाही, पण मर्डर करण्याचं त्यांचं म्हणजे गोळीने खून करण्याचा त्यांचा हेतू आहे, असं एक दिसून येत आहे. त्यात अजून सखोल चौकशी करणं बाकी आहे. धन्यवाद. मी आमिर शेख, मोनिकाताई राजाळे आमदार यांची मी फलक काढत होतो व नेहमीच्याप्रमाणे माझं काम चालू होतं. रात्रीच्या सुमारास 12:30 वाजता माझ्या निर्धारणास आलं की मी गाडीजवळ आलो. माझे 4 ते 5 जण गाडीला झटपट करत होते. तर मी तिथं जाऊन विचारलं, तुम्ही काय करताय? तर त्यांनी मला दमदाटी केली, कट्टा काढला व हालाथाबुक्याने मारहाण केली. ज्याचा आवाज जर केला तर तुला जीव मारून टाकू अशी धमकीही दिली. व त्याच्यातली एक माझी यमाची लिवेरो गाडी ते घेऊन पसार झाले. यसन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.